आयोजित विश्वरत्न चषक 2025 अतिशय सुंदर असा विश्वदीप कोंडगे आणि सिद्धार्थ खानू या संघदरम्यान अतिशय चुरशीचा असा अंतिम सामना झाला आणि त्यामध्ये विश्वदीप कोंडगे हा संघ विजयी झालेला आहे आणि उपविजेता झालाय तो खानू हा संघ। त्याचप्रमाणे या स्पर्धा आयोजित करत असताना एकूण 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। तर या 24 संघांचं या ठिकाणी मी प्रथमतः भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीणच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तर या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मी या ठिकाणी सुरुवात करीत आहे। तरी या ठिकाणी मी प्रथमतः ज्यांच्या अंतर्गत ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सचिन कांबळे पुनस्कर यांनी कृपया या विचारमंचावर यायचं आहे। त्यानंतर समन्वय समिती पनवेल सन्माननीय सरचिटणीस नितीनजी कांबळे सालपेकर यांनी या ठिकाणी धम्म या विचारमंचावरती यायचं आहे। त्यानंतर समन्वय समिती कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संगम सावंत यांनी या ठिकाणी विचारमंचावरती यायचं आहे। त्यानंतर आदरणीय सुधीर कांबळे कोचिरकर यांनी सुद्धा यायचं आहे। त्यांची सर्व कार्यकर्ते यांना मी या ठिकाणी या सभा मंडपामध्ये या ठिकाणी बसण्याची या ठिकाणी व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी आपण यायचं आहे। त्याचप्रमाणे भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे या स्पोर्ट्सचे सन्माननीय अध्यक्ष अमोल कांबळे, सरचिटणीस रोहित कांबळे, त्यांची सर्व कार्यकारिणी, त्याचप्रमाणे भीमजो स्पोर्ट्सचे सन्माननीय माजी अध्यक्ष बाबूराव कांबळे, भीमजो स्पोर्ट्स क्लब संस्थापक सदस्य आयुष्यमान विलास शिवराम कांबळे, चंद्रकांतजी कांबळे, अनिल कांबळे, सुनील कांबळे, प्रवीण कांबळे, कल्पेश कांबळे, रोशन कांबळे, सुशांत कांबळे, विकास कांबळे, त्याचप्रमाणे चंद्रकांत कांबळे, त्याचप्रमाणे या स्पोर्ट्सचे सर्व आजी माजी कार्यकर्ते, रिंगणे बौद्ध सेवा संघ या मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे या समन्वय समितीमध्ये जे उपस्थित कार्यकर्ते असतील त्यांना मी या ठिकाणी या विचारमंचावरती या बक्षीस वितरण कार्यक्रमाला या ठिकाणी मी त्यांना पाचारण करतो। या ठिकाणी ज्यांचं कोणाचं हेल्मेट असेल त्यांनी कृपया आपलं हेल्मेट या ठिकाणी घेऊन जायचं आहे। तर बक्षीस वितरण कार्यक्रमाला मी या ठिकाणी सुरुवात करीत आहे। तर कृपया आपण सर्वांनी सन्माननीय रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे सन्माननीय पदाधिकारी यांना मी विनंती करतो की आपण या विचारमंचावर आपण आसनस्थ व्हायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथम विजेता, द्वितीय विजेता, तृतीय विजेता आणि चौथा विजेता या संघांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो। आपण कृपया या बक्षीस वितरण कार्यक्रमाला आपला या स्टेज समोर या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे। तर मी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती या समितीचे पदाधिकारी आदरणीय सचिनजी कांबळे साहेब, नितीनजी कांबळे, ॲडव्होकेट सावंत, सुधीरजी कांबळे, आणखीन त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले असतील त्यांनी कृपया आपण या विचारमंचावर यायचं आहे। त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आणि सामनावीर म्हणून ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलं ते आदरणीय मोहिते साहेब, त्यांना या ठिकाणी मी विचारमंचावर आमंत्रित करतो। आदरणीय मोहिते साहेब, सन्माननीय समन्वय समितीचे सन्माननीय आणि भीमजो स्पोर्ट्सचे सर्व आजी माजी कार्यकर्ते आणि या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मी या ठिकाणी सुरुवात करीत आहे। कृपया आपण सर्वांनी बसून घ्या। त्याचप्रमाणे आमच्या भीमजो स्पोर्ट्सच्या
संस्थापक सूर्यकांत गणपत कांबळे यांचे मित्र आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे भाई जाधव वेरवलकर, कृपया आपण या विचार मंचावर यायचं आहे. भाई जाधव, सर्वांनी या ठिकाणी सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात होते. लाईव्ह कास्ट, कॅमेरा ऑन करा. भाई जाधव, भाई जाधव, भाई जाधव. समन्वय समितीचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी कांबळे, नितीनजी कांबळे, संगम सावंत, सुधीरजी कांबळे, आणखी त्यांचे कार्यकर्ते आले असतील तर कृपया आपण या विचार मंचावरती यायचं आहे. मित्रो, कार्यक्रमाला सुरुवात होते. आपण पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण सर्वांनी बसून घ्यावं. जागेअभावी आपण उभे राहिलात तर आम्हाला सहकार्य होईल. या सगळ्या गोष्टी आपण विचारात घ्याव्यात. भीमजोत सोडचे जेवढे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया जो खाली जे पॅसेज आहेत त्यामध्ये बसून घ्यावे. मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. आदरणीय वेरवळकर त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माझे मित्र भाई जाधव. तर मंडळी, या ठिकाणी आता कार्यक्रमाला सुरुवात होते. मान्यवरांना ज्यांना ज्यांना आमंत्रित केलं आहे त्या सर्वांनी या मंचावरती. या मंडळीचं ज्यादा श्रेय जातं. ज्याने या ठिकाणी आयोजन केलं ते आमच्या आदरणीय या भीमजोत्सवाचे आधारस्तंभ अनिल बंधू, अनिल आणि सुनील हे जर कुठे असतील तर त्यांनी कृपया या मंचावर यावं. कारण त्यांच्या सहभागाशिवाय या स्पर्धेला सुरुवात होणं अच्छा म्हणजे जे आहे ते कमी पडेल. तर कृपया विलंब या ठिकाणी यावे अशी आम्ही विनंती करतो. आपण जिथे कुठे असाल तिथे लवकरात लवकर या. सर्वांना या ठिकाणी सविनय जय भीम. सम्यक समुद्ध महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजनीय विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सूरज भगत आणि अविनाश पाटील साहेब, रघुनाथ पाटील साहेब आणि गुरुनाथ पाटील यांनी या विचार मंचावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. तरी आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाला आज या ठिकाणी ज्यांनी एक विश्वरत्न चषक या स्पर्धा राबवण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं असे सूरज भगत साहेब ज्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्यांना मी या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो. या ठिकाणी या स्वागत समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून आमच्या भीमजोत स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई या स्पोर्टचे सन्माननीय माजी अध्यक्ष आयुष्यमान बाबूराव शंकर कांबळे या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षांना भूषवतील. कृपया कल्पेश कांबळे यांनी या स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी अध्यक्षस्थानासाठी सन्माननीय बाबूराव शंकर कांबळे आमच्या भीमजोत स्पोर्ट्सचे माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या प्रेरणेने या स्पर्धा वेळोवेळी आयोजित होतात त्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि या ठिकाणी त्यांचा आजच्या अध्यक्षस्थानासाठी जी सूचना केली आहे त्याला मी अनुमोदन देतोय. आताच आमचे नितीन कांबळे यांनी या अध्यक्षपदासाठी सूचना आणली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने अध्यक्षपदाचा स्वीकार करून पुढील कामकाज नितीन मोहनवर यांनी पाहावं. विशाल कांबळे यांनी सुद्धा या विचार मंचावर यायचं आहे. या ठिकाणी प्रथमतः आलेल्या सुधीर कांबळे कोचिरकर यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी प्रथमतः आम्ही स्वागत करतो. आदरणीय रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती या कमिटीचे सन्माननीय सरचिटणीस नितीन कांबळे
यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. आमच्या बिंजोर स्पोर्टचे सन्माननीय सल्लागार आयुष्यमान अनिल काशीराम कांबळे यांना मी सूचित करतो की आपण आदरणीय नितीन कांबळे सालपेकर यांचं स्वागत करावं. त्यानंतर सुधीर जाधव साहेब यांचं स्वागत आजच्या या सभेचे सन्माननीय अध्यक्ष बाबुराव कांबळे त्यांना स्वागत करतील. त्यानंतर आदरणीय भाऊ जाधव साहेब यांचं सुद्धा स्वागत सुधीर जाधव साहेब सुधीर बडकंबा यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या स्पोर्टच्या वतीने बाबुराव कांबळे करतील. त्यानंतर आदरणीय सुधीर कांबळे कोचिरकर यांचं स्वागत करतील मंडळाचे चिटणीस रोहित कांबळे. त्यानंतर संकेत कांबळे साहेब यांचं स्वागत आमच्या स्पोर्टचे सल्लागार विकास कांबळे स्वागत करतील. संकेत कांबळे यांचं स्वागत रोहित कांबळे हे करतील. तुषार कांबळे समन्वय समितीचे यांचं सुद्धा स्वागत आमच्या स्पोर्टचे सन्माननीय अध्यक्ष अमोल कांबळे करतील. तुषार कांबळे यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होतं. समन्वय समिती या समितीचे सन्माननीय कार्यकर्ते या समन्वय समितीचे कार्यकर्ते आदरणीय तुषारजी कांबळे कोंडकर यांचं स्वागत या ठिकाणी अजय कांबळे सालपेकर यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आमच्या स्पोर्टच्या वतीने करण्यात येत आहे. कृपया त्यांनी या विचारमंचावरती यायचं आहे. प्रशांत कांबळे साहेब यांनी सुद्धा या स्टेजवरती यायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही विंडो स्पोर्ट्स क्लब मुंबई या संस्थेचे सन्माननीय सभासद आदरणीय प्रथमेश कांबळे सालपेकर यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. प्रथमेश कांबळे आणि हे स्वागत करतील आकाश कांबळे रिंगणे सेवा संघाचे प्रशांत गोडकर बाबुराव कांबळे त्यांना त्यांचं स्वागत करतील. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी छायाचित्रण सुद्धा करायचं आपल्या फोटो मोबाईलमधून आणि आमच्याकडे प्रफुल्ल जाधव यांचं तो स्वागत आम्ही विमजो स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात येत आहे. कृपया त्यांनी स्टेजवरती आहे. प्रफुल्ल जाधव कुंभारखाणी कृपया आपण या विचारमंचावरती यायचं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आम्ही करीत आहोत. सूरज दाभोळकर यांनी सुद्धा या विचारमंचावर त्यांचं स्वागत आम्ही विमजो स्पोर्ट्सच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. याचा स्वीकार करायचा आहे. सूरज कांबळे दाभोळकर यानंतर
कृपया सुनील कांबळे, विकास कांबळे आपण या विचार मंचावर द्यायचं आहे. सुनील कांबळे, विकास कांबळे, रोहित कांबळे, नरेश कांबळे या बक्षीस वितरण कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करीत आहोत. अतिशय सुंदर असं या पनवेलच्या नगरीमध्ये खरंच एक आनंद वाटतो की आम्ही रिंगणे बोधने सेवा संघ रिंगणे मुंबई ग्रामीण पुरस्कृत एक मोठ्या स्पर्धेचं एक आयोजन आम्ही करत असतो. आणि या पनवेलमध्ये ही मोठी स्पर्धा आयोजित करत असताना मला वाटतं हे 8 दिवसाचं नियोजन असेल आणि 8 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये ही मोठी 50,000ची स्पर्धेचं आयोजन केलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विकास कांबळे यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. नरेश कांबळे आणि या स्पर्धेचं आयोजन करत असताना विकास कांबळे कृपया स्टेजवरती या. आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना रिंगणे बोधने सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, भीमजोत स्पोर्ट्सचे सर्व पदाधिकारी, ग्रामीण मंडळाचे सभासद, सर्व मुंबई मंडळाचे सभासद, त्याचप्रमाणे आमच्या रिंगणे गावचे सुपुत्र आदरणीय सुधीरजी साळवी साहेब, लालबागचा राजा सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीचे सन्माननीय मानस सचिव, माननीय एक आदर्श व्यक्तिमत्व अजय एकनाथ आयरे, रिंगणे गावचे सुपुत्र, एक दानशूर व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांनी आम्हाला या स्पर्धेसाठी एक भरघोस अशी देणगी स्वरूपामध्ये रक्कम देऊन आम्हाला उपकृत केलं, या सर्व देणगीदारांचा मी या ठिकाणी त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विश्वरत्न चषक 2025 ही भरवताना आम्हाला आनंद होतोय की आम्ही जयंतीच्या अगोदर ही विश्वरत्न चषक हा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी पार पडलेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि याच्याही पुढे हे भीमजोत स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण या ठिकाणी मोठमोठी स्पर्धा राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तुम्हा सर्व क्रीडा रसिकांना आम्ही आत्मविश्वास देतो की आम्ही याच्याही पुढे चांगली चांगली स्पर्धा राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी मी सुरुवात करीत आहे. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं, मी सर्वांचं, क्रीडाप्रेमींचं आणि ज्या ज्या संघांनी या विश्वरत्न चषक 2025 मध्ये सहभाग घेतला या सर्वांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि या बक्षीस वितरणाला या ठिकाणी सुरुवात करतो. तर या ठिकाणी आमचे सभाध्यक्ष बाबूराव कांबळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय विशेष. आणि आज या स्पर्धेला मात्र त्यांचा पण आपल्याला मोठा खारीचा वाटा मात्र लाभला गेलेला आहे. थँक्यू सो मच बाबूराव कांबळे साहेब या स्पर्धेबद्दल. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपलं सदस्य आभारी आहोत. तर आज नरेश कांबळे स्टेजवर या प्लीज. रत्नागिरी जिल्ह्याचा उपखजिनदार अर्थातच शैलेश बेटकर साहेब कुठे असतील तर आपण देखील यायचं व्यासपीठावर. आपलंही देखील या ठिकाणी विशेष सत्कार मात्र करण्यात येणार आहे. तर शैलेश बेटकर साहेब आपणास देखील विनंती असेल.
मित्र थोडासा विलंब होतोय, कृपया आम्हाला समजून घ्या. काय मित्र, ही स्पर्धा आयोजन करत असताना येथील जी स्थानिक मंडळे आहेत, या गावची आदरणीय सूरज भगत ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एवढं मोठं ग्राउंड त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे मंडळ आभारी आहोतच. गुरुनाथ पाटील युवा कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष, तर अशा प्रकारे मंडळी इथे आहेत आणि आपण सर्वांनी थोडासा उशीर होते पण त्यांचा सन्मान करणे आमचं काम आहे. तर सर्वांनी थोडंसं शांतता राखायची आहे. या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण या सोहळ्याकडे आपण वळणार आहोत आणि प्रथम आज अर्थातच विश्वरत्न चषक ही स्पर्धा आज मसोबा मैदान पनवेल या परिसरामध्ये साजरी केली गेली आणि संपूर्ण अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई तसंच ग्रामीण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आखण्यात आलेलं. या ठिकाणी मी कोणाचं नाव घेत नाही, संपूर्ण रिंगणे भीमज्योत स्पोर्ट्स क्लब आहे त्यांच्या वतीने ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आयोजित केलेली होती. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सुंदर असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं छान. काल देखील 12 संघ मात्र शांत चित्तेने खेळले आणि आजही देखील 12 संघ मात्र खेळले आणि त्या 12 संघांमधून आपण 4 प्राइज मात्र काढले. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक असे 4 प्राइज मात्र या ठिकाणी काढलेले आहेत. तर या ठिकाणी जे फायनलला जे 2 संघ आलेत, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो सिद्धार्थ खानू आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच विश्वदीप कोंडगे. या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सुंदर असा फायनलचा हा सामना आपण पाहिला. तर या ठिकाणी आज या चला आज या स्पर्धेला ज्याने मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आता आपल्याला टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट अर्थात दिल्या 33 स्पोर्ट्सच्या वतीने अर्थात सूरज मोहिते साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील यायचंय. या ठिकाणी आपलाही देखील सत्कार केला जाईल. सूरज मोहिते साहेब आणि मी विनंती करतो बाबूराव कांबळे साहेबांना की आपण आपले शुभ हस्ते मात्र त्यांचा सत्कार करायचा आहे. चला तर सूरज मोहिते दादा आपण यायचंय. एकदा 33 स्पोर्ट्स साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो.
क्या बात आहे. आणि त्यांचे सर्व अर्थातच सूरज मोहिते यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर मी विनंती करतो आमचे प्रमुख पाहुणे अर्थातच बाबूराव कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार केला जातोय. थँक्यू सो मच. चला तर आज या स्पर्धेला ज्यांनी या हुनामध्ये उभं राहून या स्पर्धेला पंचांची ज्यांनी भूमिका मात्र या ठिकाणी पार पाडली अर्थातच संचित जयंत तांबे आणि धवल ओवाल या सरांचं एकदा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की आपण यायचंय आणि आपले देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. चला पंचांना विनंती असेल आपण यायचंय. तर संचित जयंत तांबे सर आणि धवल ओवाल सर दोघांना विनंती असेल की आपण यायचे. आपलं देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. आणि मी प्रमुख पाहुणे अमर दादा अमोल कांबळे दादा यांच्या शुभ हस्ते पंचांचा सत्कार केला जाईल. चला तर आमचे दुसरे पंच चला तर या ठिकाणी धवल सरांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. आणि अमोल दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार केला जाईल. थँक्यू सो मच सूरज दादा. तर त्याचप्रमाणे या स्पर्धेला आपल्याला ही स्पर्धा म्हणजे अनेक प्रेक्षक ही स्पर्धा घरी बसून देखील त्याचा आनंद घेत होते. अर्थातच आमचे युट्यूब वाले दादा ASC लाईव्ह वाले संतोष गुप्ता यांना मी विनंती करतो की आपण याचे आपलाही देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. चला तर मी अमोल दादा कांबळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर आज संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला दाखवली ASC लाईव्ह संतोष गुप्ता यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चला तर संतोष गुप्ता साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन. सुंदर असं ASC लाईव्ह आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे या स्पर्धेला अर्थातच आम्हाला ज्याने अनेक मधुर गीत संगीत ऐकवली अर्थातच सचिन म्हात्रे दादा यांना मी विनंती करतो की आपण याचे आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर रोहित कांबळे दादा यांना मी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते आमचे DJ वाले दादा अर्थातच सचिन म्हात्रे दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. यांचा सत्कार देखील केला जातोय. चला तर रोहित दादा यांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार केला जातोय. सचिन म्हात्रे दादा सुंदर गीत मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. तर थँक्यू सो मच मान्यवरांचे आभार. त्याचप्रमाणे या स्पर्धेला डेकोरेटर अर्थातच ज्यांची साथ मात्र आपल्याला मंडप ज्यांनी आपल्याला अरेंज करून दिलं अर्थातच निकितेश भगवान पाटील दादा उपस्थित असतील तर आपण देखील यायचे. आपले देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल जर त्यांच्या बिहाफ मध्ये कोण असेल. चला हरकत नाही. तर आज या स्पर्धेसाठी महत्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला हा ग्राउंड अरेंज करून दिला अर्थातच सूरज भगत दादा या संपूर्ण याचे ग्रामपंचायत आहेत ते त्यांना मी विनंती करतो की आपण यायचे आणि आपलं देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. सूरज भगत दादा नाही आहेत. तर त्याचप्रमाणे रघुनाथ पाटील दादा आहेत का? चला तर अशा रीतीने आपण या पारितोषिकडे वळणार आहोत. जो पारितोषिक वितरण सोहळा आहे मित्रांनो फायनल मॅच जी झाली त्या फायनल मॅच मध्ये विश्वदीप
कोंडगे हा संघ मात्र जिंकला आणि त्या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय मात्र तो अर्थातच ज्याने 18 रन आणि 2 विकेट घेतले अर्थातच गौरव जाधव. क्या बात आहे, मॅन ऑफ द मॅच गौरव जाधव. चला तर गौरव जाधव. तर मित्रांनो प्रश्न विचारायचे की नाही गौरवला? चला तर या ठिकाणी अनिल कांबळे यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जातोय. एकदा गौरवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 18 रन आणि 2 विकेट. गौरव फायनलचा सामना होता, अतितटीचा सामना होता. नेमकं बॅटिंग करताना मनामध्ये काय चाललं होतं? बॅटिंग करताना मनामध्ये असं काही नाही, पण जास्तीत जास्त स्कोर करण्याचा माझा प्रयत्न होता आणि ते आम्ही केले. आज रिंगणे यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आखण्यात आलं. या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजनाबद्दल बोलायचं तर सर्वप्रथम मी अनिल कांबळेचं पहिलं धन्यवाद मानतो, कारण त्याने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समितीचा सुद्धा मी आभार मानतो. थँक्यू सो मच गौरव जाधव. शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला आपण या ठिकाणी घोषित केलंय, सिद्धार्थ खानू या संघाचा शैलेश कांबळे. चला शैलेश कांबळे बेस्ट फिल्डर. चला तर मी विनंती करतो बाबूराव कांबळे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र बेस्ट फिल्डरचा पारितोषिक द्यायचे. चला तर मित्रांनो शैलेश कांबळेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला तर आमचे प्रमुख पाहुणे अर्थातच बाबूराव कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जातोय. थँक्यू सो मच मान्यवरांचे आभार. थँक्यू शैलेश. आज या स्पर्धेचा बेस्ट फिल्डरचा मानकरी मात्र तू ठरतोय, या आनंदाबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली आम्ही गेल्या वर्षी खेळायला लागलो इकडे पनवेलला आणि मी थँक्यू म्हणेन रिंगणे संघाला की त्याने आम्हाला चान्स दिला आणि रत्नागिरी समन्वय समिती आणि मोस्ट ऑफ आम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळलो आहे. फायनलला होते आणि थोड्याफार चुकीमुळे आम्ही उपविजेते. बाकी खूप छान आहे सगळं. प्रथमतः ही स्पर्धा आज म्हणजे या वेळेस मुंबईमध्ये करवण्यात आली आणि रोख रक्कम या स्पर्धेचं 50,000 आहे. या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन त्याबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली खूप छान आहे. आम्ही गावी पण क्रिकेट खेळतो, पण एवढं खूप चांगलं ग्राउंड आपल्या इकडे अवेलेबल होतं सगळ्या खेळाडूंसाठी आणि खूप छान वाटतंय खेळण्यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच शैलेश. तुला शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. बेस्ट फिल्डर मात्र या ठिकाणी ठरतोय तो शैलेश कांबळे. आणि चला तर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर अर्थातच घोषित केला जातोय विश्वदीप कोंडगे या संघाचा दीपराज जाधव. चला तर मी विनंती करतो विकास कांबळे साहेबांना की आपण यायचे आपल्या शुभ हस्ते मात्र हा पारितोषिक दिला जाईल. विकास कांबळे साहेब. चला तर बेस्ट बॉलर मात्र ठरला जातो तो विश्वदीप कोंडगे या संघाचा दीपराज जाधव. आहेत का? विकास कांबळे साहेब कुठे असतील तर आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. नाही वाटत. चला सुनील कांबळे यांना विनंती करतो की आपण यायचे. सुनील कांबळे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दीपराज जाधव साठी बेस्ट बॉलर.
चला तर दीपराज जाधव तर आज बेस्ट बॉलर चा अवॉर्ड मात्र तुला मिळतोय आज फायनलचा सामना आणि संपूर्ण दिवसभरात आज मात्र तुम्ही आणि तुझ्या संघाने मात्र मेहनत घेतली अनेक सामने मात्र तुम्ही जिंकत तडाजोड करत मात्र या ठिकाणी आलात आणि हा किताब बेस्ट बॉलरचा मात्र तुला मिळतोय काय सांगशील या आनंदाबद्दल आनंद तर भरपूरच झालाय पण सर्वप्रथम सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि मी प्रथमतः धन्यवाद मानेन ते अनिल कांबळे आणि रिंगणे स्पोर्ट क्लबचे धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि आम्ही खरंच आज येण्याच्या ह्याच्यात नव्हतो कारण की आमची दुसरीकडे टुर्नामेंट होती पण अनिल बोलला तू आमची टुर्नामेंट खेळला पाहिजे मग आम्ही त्याच्या शब्दाखातीर आम्ही दुसरी टुर्नामेंट कॅन्सल करून आज इथे आलोय खेळायला त्यामुळे अनिलचे खरंच धन्यवाद मानेन थँक्यू सो मच दीपराज धन्यवाद तर बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॅट्समॅनचा मानकरी ठरतोय सिद्धार्थ खानू या संघाचा एनी गेसेस गाईज बेस्ट बॅट्समॅन एनी गेसेस आणि अर्थातच कैलास कांबळे चला तर सुधीर जाधव साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हा पारितोषिक द्यायचा आहे चला तर या ठिकाणी पंचशील क्रिकेट क्लब कडून काही चला तर थोडस तांत्रिक अडचण आलेल्या होत्या तर मी विनंती करतो बेस्ट बॅट्समॅन कैलास कांबळे आणि आमचे प्रमुख पाहुणे सुधीर जाधव साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार मात्र या ठिकाणी द्यायचा आहे एकदा कैलास साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्या बात आहे तर कैलास बेस्ट बॅट्समॅनचा हा पुरस्कार मात्र तुला मिळतोय संपूर्ण स्पर्धा आपण आज पाहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र तुम्ही आणि तुमच्या संघाने तडजोड केली आणि या ठिकाणी मात्र तुम्ही हे स्थान मात्र मिळवलं बेस्ट बॅट्समॅन म्हणून तुम्हाला हा किताब दिला जातोय या संपूर्ण आनंदाबद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजनाबद्दल तर बोलायचं तर हे मला वाटतं पनवेलमध्ये आम्ही माथाडीनंतर सगळ्यात सुंदर ग्राउंड हे असेल आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल रिंगणे आयोजनाबद्दल केल्याबद्दल धन्यवाद आणि विशेष मला असं एक बरं वाटलं की सिद्धार्थ खानूकडून शिवादाला पनवेलला बोलवायचंच होतं बरेच दिवस आम्ही म्हणत होतो की शिवा यावा खेळायला शिवादा यावा कारण आम्ही लहानपणापासून शिवादालाच बघून खेळलोय तर माझ्या सिद्धार्थ खानू संघातर्फे आम्ही बरेच वर्षानं सेकंड प्राइज मारले तर शिवादाचे एक अभिनंदन करावं असं मला वाटतं इकडून आमच्याकडून एक चला तर नक्की शिवादादा यांना मी विनंती करतो आपण यायचं एकदा शिवादादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो आज तर आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्यामधून प्रथम बाहेर पडणारा खेळाडू म्हणजेच शिवादादा एकदा जोरदार टाळ्या झाल्या ज्याने मुंबई असू दे किंवा गाव असू दे अनेक क्रीडांगण नगरी ज्याने आपल्या बॅटीच्या जोरावर मात्र गाजवल्यात असा आमचा शिवादादा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवादादासाठी शिवादादा काय सांगशील आज मात्र रिंगणे या संघाकडून संपूर्ण स्पर्धा मात्र आयोजित केली गेली आज अनेक स्पर्धा मात्र तुने गाजवल्यात आणि ही स्पर्धा देखील मात्र तुने तुझ्या बॅटीमधून गाजवली या स्पर्धेबद्दल आणि आनंदाबद्दल काय सांगशील प्रथम तर मी या मंडळाचा आधी आभार मानतो काय आणि इथलं आयोजन खूप छान होतं आणि ह्या ग्राउंडवर खेळायला पण खूप मजा आली होती काय आणि 3 बॉल काय 5 रन पाहिजे होते आणि त्या बॅटीनं मी षटकार मारून परत माझ्या टीमला मी विजयी केलं काय हेच मला खूप आनंदाची गोष्ट आहे अशीच माझी टीम पुढे खेळत राहावी मी कधी पण तुम्ही बोलवलं मी तुमच्यासाठी कधीही येऊ शकतो तुमच्या टीम मध्ये खेळायला म्हणजे आपल्या टीम मध्ये एवढं बोलून मी थांबतो चला थँक्यू पहा तर आज मात्र शिवादादा यांचा काही
कारणास्तव म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांच्या एका डोळ्याला देखील लागलेलं आहे. ते लागलेलं असून देखील त्यांनी आज घणाघात फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. एकदा आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तो दोघांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना एक सन्मान चिन्ह मात्र त्यांना देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवा दादासाठी. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण पाहतोय अर्थातच शिवा दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आणि आपण पाहिलं बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार मात्र कैलास यांना मिळाला. तर आता ज्याची उत्सुकता मात्र आपल्याला लागलेली आहे अर्थातच तर पंचशील क्रिकेट क्लब च्या वतीने आमचे अर्थातच कैलास दादा कांबळे यांना पारितोषिक आलेलं आहे. पंचशील क्रिकेट क्लबच्या वतीने एक कॅश प्राइज आलेली आहे अर्थातच कैलास कांबळे यांच्यासाठी. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आभार पंचशील क्रिकेट क्लबचं देखील. थँक्यू सो मच. तर महेंद्र संभाजी कांबळे रिंगणेकर यांच्याकडून देखील गौरव जाधव याच्यासाठी कॅश प्राइज आली आहे. गौरव जाधवला मी विनंती करतो की आपण यायचंय. गौरव जाधव महेंद्र संभाजी कांबळे रिंगणेकर यांच्याकडून एक कॅश प्राइज आलेली आहे. तर त्याच्या वतीने आमचे अनिल दादा त्यांना कॅश प्राइज देतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गौरव जाधव साठी. क्या बात आहे. थँक्यू सो मच आणि आभार मान्यवरांचे. तर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी या संपूर्ण स्पर्धेचा आणि अर्थातच विश्वदीप कोंडगे या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. एनी गेसेस गाईस? एनी गेसेस गाईस? आणि क्या बात आहे अर्थातच गौरव जाधव मॅन ऑफ द सिरीज. आणि मी विनंती करतो सुधीर कोचरेकर साहेबांना की आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जाईल. सुधीर साहेब आहेत का? हा चला एकदा गौरव जाधव साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय मित्रांनो. एकदा या पुरस्कारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. गौरव जाधव मॅन ऑफ द सिरीज. चला तर गौरव फायनल मॅच होती मित्रांनो. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळाला आणि या संपूर्ण स्पर्धेचा अर्थातच मालिकावीरचा मानकरी देखील गौरव जाधव. तर गौरव काय सांगशील आज फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील तुला मिळाला आणि संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून देखील तुला घोषित केलं जात आहे. या आनंदाबद्दल काय सांगशील? आनंद तर खूप झालाय कारण आम्ही फायनल खेळलो, फायनल जिंकलो आणि सकाळपासून आम्ही इथे प्रत्येक मॅच आम्ही परफॉर्मन्स दिला आणि माझ्याकडून सुद्धा मी 100% परफॉर्मन्स दिला आणि आम्ही माझ्या संघाला जिंकवलं. तर आणि टीमचा सुद्धा मी आभार मानतो. तर थँक्यू सो मच. एकदा गौरव जाधव साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तर आता आपण जे चौथ्या क्रमांकाचा जो मानकरी ठरलाय या स्पर्धेचा आणि अर्थातच या स्पर्धेचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो अजिंक्य स्पोर्ट्स गोविल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी संपूर्ण संघाला विनंती करतो की आपण यायचे आणि या ठिकाणी आपलं पारितोषिक मात्र या ठिकाणी घ्यायचे. तर आमचे प्रमुख पाहुणे विकास कांबळे साहेबांना मी विनंती करतो की आपण यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. चौथ्या क्रमांकाचा मानकरी
चंद्रकांत कांबळे साहेबांना देखील विनंती करतो की आपण यायचे आणि विकास कांबळे साहेबांना पण देखील विनंती करतोय यांच्या शुभ असते मात्र चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चला तर विकास कांबळे आणि चंद्रकांत कांबळे आणि विकास कांबळे दादा यांच्या शुभ असते मात्र हे चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यात आलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल या संघासाठी. थँक्यू सो मच. आभार या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्व संपूर्ण संघाचा आभार या ठिकाणी मी प्रकट करतो. थँक्यू सो मच. तर त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो विकास संघ कुर्तडे यांना मी विनंती करतो की आपण याचे आणि या तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मात्र देतील. चला तर या ठिकाणी 33 स्पोर्ट्सचे मालक सूरज दादा यांना मी विनंती करतो की आपण आपले शुभ असते या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक द्यायचे. चला तर एकदा विकास संघ कुर्तडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो आणि तृतीय क्रमांकाचा हा मानकरी ठरतोय संघ. अभिनंदन. चला तर मित्रांनो टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर एकदा 33 स्पोर्ट्सचे मालक सूरज दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेला सामनावीर म्हणून आपल्याला टी शर्ट मात्र त्यांच्या माध्यमातून लाभली गेली. थँक्यू सो मच सूरज दादा, धन्यवाद. तर त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो अर्थातच सिद्धार्थ खानू हा संघ. मी विनंती करतो की आपण यायचंय. चला सिद्धार्थ खानू संघ आणि मान्यवरांना विनंती करतो. चला तर आज पहा मित्रांनो चला तर या ठिकाणी एक विशेष सत्कार बाकी आहे. तर आज या स्पर्धेला मात्र मला देखील ज्यांनी आज या ठिकाणी समालोचन करण्यासाठी बोलवलं अर्थातच आमचे समालोचक अर्थातच नागेश सर, मी यांना विनंती करतो की आपण यायचंय. आपल्या या ठिकाणी सत्कार केला जाईल आणि आणखीन एक BYB देवदे या संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा नागेश सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असं समालोचन मराठी या भाषेतून आपल्याला त्यांच्या वाणीतून पाहायला मिळालं तर मी त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो. आणि BYB देवदे विशाल दादा कर्णधार आहेत या संघाचे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते मात्र या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. एक सूचना आहे, 1 नंबर ज्याने प्राईज आणि 2 नंबर प्राईजचे जे आहे त्याबद्दलचे जे आपलं जो बक्षीस आहे ते आपल्याला प्रदान करण्यात येतील, परंतु जे संघनायक आहेत चला तर या ठिकाणी क्या बात आहे. तर पहा आज एक समालोचक दुसऱ्या समालोचकला प्रश्न विचारणार आहे तर मलाच प्रश्न पडला की मी काय विचारू. तर आज या स्पर्धेमध्ये सुंदर असं समालोचन मात्र तुमच्या वाणीतून आपल्याला पाहायला मिळालं. अनेक खेळाडू कुठल्या संघामधून आहे आणि कुठे खेळतो आणि काय करतो याची देखील मला यांना माहिती देखील आहे या समालोचकाला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दादा या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन बद्दल काय सांगशील आणि आज मात्र या ठिकाणी तू मला बोलावलंस आणि या स्पर्धेबद्दल संपूर्ण काय आराखडा आहे जर 2 शब्दात मांडायचे.
धन्यवाद. आणि आपण महेश यांचं देखील आपण खूप मोठं स्वागत करू. मी एक फक्त फोन केला की सर आपलीच मॅच आहे, तुम्ही या, आणि एका शब्द आपल्या कॉलवरती आले. यांच्यासाठी ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला गोड आवाज आहे. त्यानंतर आपण पाहाल ना तर भीमज्योत रिंगणे संघ हा अनिल कांबळे हा तर एकदम क्रिकेट मधला बोलतात ना किडा, मी म्हणेन डायरेक्ट किडाच आहे. त्यांनी खूप असे बराच सामने आणि चांगले नियोजन, गावी देखील तो टुर्नामेंट करतो आणि ते सक्सेस असतात. आणि मी आज एवढ्या मॅच झाल्या रत्नागिरी, आज जी मॅच होती प्रेक्षक थांबले आणि जी मॅच झाली आहे ना लाजवाब. हे सर्व हे होऊ शकतं भीमज्योत रिंगणे संघाने केलंय. आणि आपला संघ आलाय कोंडके संघ, विश्वदीप कोंडके संघ हा गावावरून आला. तसेच खानू संघ हा दरवर्षी गावावरून संघ खेळतो आणि ऍड झाला आपला स्टार खेळाडू शिवा हा देखील इथं आला. आणि खरंच या मॅच मध्ये खूप मजा आली, खूप मजा आली. धन्यवाद. अशी स्पर्धा घडो इकडे हेच मी विनंती करतो. आणि दादासाठी जरा जोरदार राहून द्या. खूप चांगलं समोर पाहायला भेटलं जातं. धन्यवाद सर. तर थँक्यू सो मच. चला तर या ठिकाणी तुषारदादा कांबळे कोंडगेकर यांनाही देखील मी विनंती करतो की आपण याचा आपलाही देखील या ठिकाणी विशेष सत्कार केला जाईल. तुषारदादा आहेत का? चला तर मी विनंती करतो विलास कांबळे साहेबांना की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सत्कार केला जाईल. चला तर या ठिकाणी विलास कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सत्कार केला जाईल. आणि आज या स्पर्धेला संपूर्ण मात्र मोठा हातभार मात्र आमच्या तुषार कांबळे दादाकडून या स्पर्धेला हातभार लाभलेला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संपूर्ण साऊंड सिस्टम, डेकोरेटर सगळं आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला मात्र या ठिकाणी लाभलं गेलेलं आहे. तर त्यांचं या ठिकाणी सत्कार करतील आमचे कांबळे साहेब. थँक्यू सो मच. थँक्यू तुषार कांबळे साहेब. आणि या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांचा 2 दिवस हातभार मात्र लाभला गेला, अर्थातच मी विनंती करतो अनिल कांबळे आणि सुनील कांबळे यांचा एकदा सत्कार झाला पाहिजे मित्रांनो. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांनी संपूर्ण स्पर्धा मात्र राबवली. दोन्ही भावांना मी विनंती करतो की आपण याचे आपल्या देखील या ठिकाणी विशेष सत्कार केला जाईल. चला अनिल कांबळे आणि सुनील कांबळे दोघांनी यायचे. सुनील दादा, चला तर अनिल कांबळे यांचा सत्कार करतील. आणि मी विनंती करतो आमच्या बाबूराव कांबळे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र अनिल कांबळे यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेला प्रवीण कांबळे दादा आणि नितीन कांबळे दादा यांनाही देखील मी विनंती करतो की आपलाही देखील या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे. 2 दिवस त्यांच्या माध्यमातून त्यांनी आज या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद मात्र लावले. तर प्रवीण कांबळे दादा आणि नितीन कांबळे दादा आपण दोघं देखील यायचे. या तर अनिल कांबळे दादा यायचे, आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर बाबूराव कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र अनिल कांबळे यांचा सत्कार होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. थँक्यू सो मच. तर त्याचप्रमाणे प्रवीण कांबळे आणि नितीन दादा यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येतो. मी बाबूराव कांबळे यांना विनंती करतो की आपण देखील सत्कार करायला. तर एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत. प्रवीण कांबळे आणि नितीन कांबळे थँक्यू सो मच. आज या स्पर्धेला मात्र त्यांचा मोठा खारीचा वाटा मात्र आपल्याला या ठिकाणी लाभला गेलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
चला तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो अर्थातच सिद्धांत खानू हा संघ आणि मी त्यांना विनंती करतो आणि आमचे प्रमुख पाहुणे विलास कांबळे साहेब त्याचप्रमाणे आरव अमोल कांबळे यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिला जाईल। चला तर मित्रांनो या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच सिद्धार्थ खानू संघ। एकदा जोरदार टाळ्या बोला हिप 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 बोला गणपती बाप्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला तर या हॅलो हॅलो सर्वांनी जरा लक्ष द्यायचं। हॅलो आपली जरा वागायला जरा शांत करता ते बाकी ठीक आहे आपलं विश्ववंदनीय तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटना शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सर्व थोर महापुरुषांना सर्वप्रथम या ठिकाणी त्रिवार अभिवादन। रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल अंतर्गत रिंगणे बोधन सेवा संघ मुंबई तसेच ग्रामीण भीमज्योती स्पोर्ट क्लब रिंगणे मुंबई तसेच ग्रामीण आयोजित गेले 2 दिवस उन्हातानातून हे आयोजक नियोजक या ठिकाणी जे उत्तम प्रमाणे इथे खेळ करून घेतला अतिशय नावाजलेले प्लेयर इथे या ठिकाणी खेळून गेले। आज शिवासारखं नेतृत्व इथे करून गेला सिद्धार्थ खानूचं नेतृत्व करून गेला। तर या आयोजकांच्या नियोजनाचं मी माझ्या संपूर्ण सिद्धार्थ क्लबच्या वतीने तसेच संपूर्ण सिद्धार्थ तसेच खानू बौद्धवाडीच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण पाली पंचकुरच्या वतीने अतिशय उत्तम अशी या ठिकाणी हा उपक्रम राबवलाय आणि ही स्पर्धा पार पाडली आहे अशी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम जय शिवराय। एक आणखीन एक कॅश प्राइज आली आमचे लाईव्ह वाले दादा अर्थातच ASC च्या माध्यमातून
त्यांना जीपे करण्यात आलेला आहे कॅश प्राइज. तर एकदा आमचे लाईव्ह वाले दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचा तर या पंचांना मी विनंती करतो, पंच उपस्थित असतील तर आपण देखील यायचंय. या ठिकाणी आज संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग मात्र लाभला गेला आणि आज त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. पंचांना विनंती करतो की आपण यायचंय, आपलं देखील या ठिकाणी. चला तर दोन्ही पंचांचं यांच्याकडेच द्यायचंय. विकास दादा दोन्ही पंचांचं यांच्याकडेच द्या. थँक्यू सो मच. आज संपूर्ण स्पर्धेला मात्र पंचांची भूमिका पार पडली त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि ज्यांच्या मधुर वाणीतून या सामन्यांचं सर्व आपल्याला मंत्रमुग्ध केलं अशा आदरणीय आमचे सावध बंधू खऱ्या अर्थानं या सामन्यांचं समालोचक म्हणून अतिशय सुंदर असं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्यापुरती आम्ही त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी आमच्या मंडळाचे सन्माननीय ज्येष्ठ सभासद आणि या स्पोर्टचे सल्लागार सुनील कांबळे हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मान करतील. धन्यवाद सावंत साहेब, तुमच्या वाणीतून आम्हाला या ठिकाणी निवेदक म्हणून तुम्ही आम्हाला लाभलात. असंच आम्हाला पुढील या स्पर्धेसाठी तुमचं सहकार्य लाभेल हीच या ठिकाणी मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी विशेषतः म्हणजे सांगायचं म्हटलं तर आमचे साथीचे समालोचक नागेश सर त्यांनी मला कॉल केला आणि मला सांगितलं की आज पनवेलमध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला मात्र तुम्हाला समालोचन करायचं आहे. आणि त्यानंतर मला अनिल दादाचा नंबर मात्र दिला आणि अनिल दादाशी माझं बोलणं झालं. त्यांच्या या शब्दावरती आणि त्यांचा मान राखून मात्र आज मी या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी आलो. तर संपूर्ण भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे चा मी या ठिकाणी आभार प्रकट करतो आणि अशीच स्पर्धा मात्र दरवर्षी साजरी करा आणि त्या स्पर्धेला उत्कृष्ट समालोचक म्हणून मला या ठिकाणी बोलवा. आणि थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि आपण आता प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकडे वळणार आहोत आणि अर्थातच या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो विश्वदीप कोंडगे हा संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी विनंती करतो या ठिकाणी सूरज कैलासवासी सूर्यकांत गणपत कांबळे भीमज्योत रिंगणे या संघाचे संस्थापक यांच्या स्मरणार्थक. आणि मी विनंती करतो सुमित विकास कांबळे यांना, सुमित विकास कांबळे यांच्या शुभ हस्ते मात्र प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे विलास कांबळे साहेबांना देखील विनंती करतो की आपण यायचंय, आपल्याही देखील शुभ असते मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. चला तर सुमेध कांबळे, चला त्याचप्रमाणे बाबूराव कांबळे, नितीन कांबळे आणि सुधीर जाधव साहेब सर्वांना विनंती करतो की आपण खाली यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. त्याचप्रमाणे नितीन कांबळे यांना पण विनंती करतो यांच्या शुभ हस्ते मात्र पारितोषिक दिलं जाईल.
मित्रो, अंतिम विजेता संघ चला तर सुमित विकास कांबळे यांच्या शुभ हस्ते मात्र सुमित विकास कांबळे यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो तो सिद्धार्थ अर्थातच विश्वदीप कोंडके संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बोला हिपीप हिपीप. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. चला संपूर्ण संघाचं अभिनंदन आणि अर्थातच गौरव जाधव याचं देखील अभिनंदन. थँक्यू. महेश शिंदे तुमचं सुद्धा अभिनंदन, लाख लाख अभिनंदन. अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य करा. विश्वदीप कोंडगे यांचं निश्चितपणे अभिनंदन. सर्व युवकांचं अभिनंदन. भीमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे यांचे सर्व युवा कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, सल्लागार, देणगीदार, त्याचप्रमाणे ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे पुनश्च आम्ही मंडळाच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.